तुमच्यापैकी हेच एक आहे. 9 वर्षापूर्वी मी त्या बाजूला होतो, 9 वर्षानंतर मी या बाजूला आहे. मी 2016 TKT वारणानगरचा पासआउट विद्यार्थी आहे. त्यावेळी ज्यावेळी 9 वर्षाच्या अगोदर मयुरा ग्रुप हे कॅम्पस सिलेक्शनसाठी आलं होतं आणि त्या कॅम्पस थ्रू मी सिलेक्ट झालो होतो. आणि आय फील व्हेरी प्राऊड की 9 वर्षानंतर तेच स्टेज आहे, फक्त मी एक मयुराचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आलेलो आहे. मला एवढं सांगायचं आहे की आपल्याला की मयुरा ग्रुप असेल किंवा साहेब असतील, ज्यावेळी फायनल इयरचे स्टुडंट्स किंवा थर्ड इयरचे स्टुडंट्स आमच्या कंपनीमध्ये येतात त्यावेळी त्या इंडस्ट्रीचा जे काही आत्ता चालू आहे कंडिशन त्याचा पूर्णपणे तुम्ही पुरेपूर वापर करून घ्या, त्याचा अभ्यास करून घ्या. कारण पासआउट जाऊन तुम्ही ज्यावेळी जॉबला किंवा जॉईन होता त्यावेळी बरेचसे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागतात. ते जे प्रॉब्लेम न फेस करता तुम्हाला जर आधीच तुम्हाला थोड्या गोष्टी माहीत झाल्या तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता प्रेझेंटेशन चालू करायच्या अगोदर एक थोडक्यात बेसिक तुम्हाला मी एक माहिती सांगतो. इंडस्ट्रीमध्ये भरपूर इंडस्ट्रीज आता ग्रोथ होत चाललेले आहेत हळूहळू आणि टेक्नॉलॉजी देखील त्या पद्धतीनं येत चाललेले आहेत. त्याला इनपुट्स आउटपुट हे वेगवेगळ्या पद्धतीने ग्लोबल इनपुट्स असतात, एन्व्हायरमेंटल इनपुट्स असतात, गव्हर्नमेंटचे इनपुट्स असतात आणि रिक्वायरमेंट जे आहे मार्केटची सध्याची त्याचे इनपुट्स असतात. त्या इनपुट्सनुसार आपल्याला प्रत्येक वेळी इंडस्ट्री थोडी अपडेट करावी लागते. अपडेट करत असताना काय होतंय, आपला जो बेसिक स्टडी असतो विद्यापीठातून असू दे किंवा कॉलेजेसमधून असू दे तो बेस तसाच असतो आणि इंडस्ट्री अपडेट होत जात असते. त्यामुळे ज्यावेळी आपण पासआउट होतो किंवा जॉईन होतो त्यावेळी आपल्याला तिथं बऱ्यापैकी नवीन नवीन गोष्टी सगळ्या बघायला मिळतात आणि इथं अभ्यास करून टेक्निकल नॉलेज आणि थेरॉटिकल नॉलेज घेऊन परत तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जाऊन देखील ते शिकायला लागते परत. तर त्या जो गॅप आहे तो ते गॅप तुमचा कमी करण्यासाठी तुम्ही आत्तापासूनच आत्ता इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे हे थोडंसं मी तुम्हाला दाखवतो. इंडस्ट्री 4.0चं सुरुवात होते. इंडस्ट्री 1.0, 2.0, 3.0 आणि 4.0. आता हे नेमकं काय आहे ते एक बेसिक नॉलेज आहे. इंडस्ट्री 1.0 म्हणजे इंडस्ट्रीची पहिली स्टेज. ज्यावेळी इंडस्ट्री चालू झाल्या तर ती पहिली स्टेज काय होती तर मेकॅनिझम ओनली मेकॅनिकल पार्ट्स. मग ते स्टीम इंजिन्सवरती चालू होते म्हणजे जे रेल्वे वगैरे चालू ती इंडस्ट्री 1.0चं व्हर्जन होतं. त्या मेकॅनिकलला नंतर इलेक्ट्रिकल एनर्जी आपण जनरेट करून यूज करायला लागलो म्हणजे 1.0 to 2.0ला आपण कन्वर्ट झालो. त्या टेक्नॉलॉजीत काय आलं तर मेकॅनिकल जे स्टीम पॉवर होती त्याला आपल्याला प्रोडक्शन लाईनला एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी यूज करायला मिळाली म्हणजे स्टीम पॉवर प्लांट वगैरे सगळे ते बाहेर गेले. ते 2.0 व्हर्जन झालं. नंतर परत इंडस्ट्री अपडेट झाली आणि त्या मेकॅनिकलला आणि इलेक्ट्रिकल एनर्जीला ॲटोमेशन आणि इलेक्ट्रॉनिक जॉईन झालं आणि नंतर जसं जसं हे इंडस्ट्री 1.0, 2.0, 3.0 झालं त्या पद्धतीने कॉलेजेसमध्ये कोर्सेस नवीन नवीन चालू झाले. आता तुम्ही बघा की इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकलचं पहिला एक मला वाटतं 10-12 वर्षा अगोदर मेकॅनिकल इंजिनिअरिंगला एवढा डिमांड होती की ज्या त्या कॉलेजमध्ये आणि युनिव्हर्सिटीमध्ये फक्त मेकॅनिकलची स्कोर बनली जात होती आणि खूप डिमांड होता. ते इंडस्ट्रीचं 1.0 आणि 2.0चं व्हर्जन होतं. त्याच्यानंतर असं होत गेलं की कॉम्प्युटर, ANTC आणि IT क्षेत्र ANTC आणि कॉम्प्युटरला जास्त मागणी येत आली. का? कारण इंडस्ट्री चेंज होत गेली. त्यानंतर इंडस्ट्री 3.0 आलं. आत्ता आपण जे चालू आहे ती 2010 नंतर इंडस्ट्री 4.0 हे अडॉप्ट केलं इंडस्ट्रीने. त्याच्यामध्ये काय केले तर सायबर फिजिकल सिस्टीम्स आणि IoT नेटवर्क्स. काय चेंज झालं आहे त्याच्यामध्ये तर मेकॅनिकल पार्ट आणि इलेक्ट्रिकल पार्ट घेत असताना इलेक्ट्रॉनिक्सचा त्याला मिळाल्यानंतर PLC कंट्रोल्स वगैरे सगळ्या गोष्टी आल्या. पण मॅनपॉवर असे ना किंवा इंडस्ट्री ज्यावेळी चेंज होत गेली तर त्याचे ते इनपुट्स मिळायला लागलेत किंवा आपल्याला एक क्वालिटी सिस्टम जे डेव्हलप करायला लागले ते डेव्हलप होण्यासाठी काही त्या मशीनमधून काही रिडिंग्स यायला पाहिजे ते मिळत नाही. मग ते मिळण्यासाठी काय झालं आत्ता नवीन AI टेक्नॉलॉजी आणि IoTचे लोकांनी अडॉप्ट करायला चालू झालेले आणि आता इंडस्ट्रीमध्ये 4.0मध्ये या वर्षीपासून मला वाटते प्रत्येक कंपनीमध्ये आणि गव्हर्नमेंट देखील हे सांगितले की गव्हर्नमेंटने एक स्पेशल बजेट फक्त IoT वरती आणि AI वरती ठेवलेलं आहे आणि त्याचा फायदा हा इंडस्ट्रीला होणार आहे. आणि इंडस्ट्रीला होत असताना जे पासआउट विद्यार्थी किंवा ते विद्यापीठातले लोक आहेत त्या लोकांना त्याचा फायदा होणार. नेक्स्ट हे IoT करत असताना त्याचे बेसिक टूल्स जे लागणार आहेत ते टूल्स आपल्याला अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये सेन्सर्स डाटा रिसिव्ह करून त्याला रिडिंग देतं. म्हणजे हे नेमकं काय करतं आपण जे इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल कंपोनेंट जे मशीनला कनेक्ट केलेले आहेत किंवा एखाद्या सिस्टमला कनेक्ट केलेले आहेत तर ते काय करतं सिस्टममधून ते सगळे व्हॅल्यूज कॅप्चर करतं
आणि सेंड करतं जे रिक्वायर्ड माणूस त्या प्रोफाईलचे लोक आहेत किंवा सुपरवायझर्स असतील, मॅनेजमेंट असेल किंवा वर्कर्स असतील, ह्यांना तो डाटा प्रोव्हाइड करतो. आता ह्याच्या संदर्भात तुम्हाला डिटेल थोडंसं IoT बद्दल अविनाश सर सांगते. हॅलो मित्रांनो, तुम्हाला आता हे चित्र दिसत असेल, याच्यामध्ये खाली सेन्सर्स आहेत. ते सेन्सर्स IoT डिव्हाइसचे आर्डिनो बोर्ड्स असतात, त्यांना मिळतात किंवा आपले इलेक्ट्रॉनिक सर्किट्स असतात. पूर्वी PLC आणि SCADA सिस्टीम घ्यायला लागल्या, त्या खूप महाग असायच्या. तर आता खूप स्वस्तामध्ये सोल्युशन्स येत आहेत. टेक्नॉलॉजी AIचा वापर करून लोक करतात. तर पहिल्यांदा बघा सेन्सर्स आहेत, ते सेन्सर्स IoT बोर्ड जोडले जातात. IoT बोर्डवरून डेटा क्लाउडला जातो, क्लाउडवरून मोबाईलवरती कन्सर्न लोकांना मिळतं. IoT म्हणजे इंटरनेट थिंग्स. इंटरनेटचा उपयोग करून जी माहिती आहे ज्या व्यक्तीला हवी आहे त्या व्यक्तीला पाठवणं, परफेक्ट आणि ॲक्युरेट माणसाला ती माहिती क्षणात पोहोचणं हे IoTचं काम आहे. IoT म्हणजे तुम्ही कुठं आहात, जगाच्या कोणत्याही टोकाला असा इंटरनेटवरनं तुम्हाला तुमची माहिती कळली पाहिजे. तर हे आर्डिनो बोर्ड्स आहेत, हे मायक्रो कंट्रोलर आहे, छोटासा कंट्रोलर असतो आपल्या 2 बोटांच्या एवढ्या साईजचा. त्याला बऱ्याच प्रकारचे इनपुट्स आणि आउटपुट्स देता येतात, ॲनालॉग आणि डिजिटल. त्यामध्ये पल्स आहे, सिग्नल आहे, ते आपण देऊ शकतो आणि त्याच्या इनपुटवरती आपण प्रक्रिया करून तो डेटा स्टोअर करू शकतो. पलीकडे आपण सेन्सर्स बघतो, हे वेगळ्या प्रकारचे सेन्सर्स आहेत. हे खूप स्वस्त असतात. तुम्ही आर्डिनो किट 2000च्या आसपास ॲमेझॉनवरती घेऊ शकता आणि वेगवेगळे प्रोजेक्ट्स करू शकता. आपल्या डोक्यामध्ये एखादी कन्सेप्ट आली, कल्पना आली, तर त्याचं इलेक्ट्रॉनिक सर्किट तुम्ही स्वतः करू शकता. ह्याच्यापूर्वी काय होतं, इलेक्ट्रॉनिक सर्किट तयार करायला लागायचं, पण तुम्ही आता तुमच्या स्वतःच्या गरजेप्रमाणे ते जनरेट करू शकता. तर आमच्या कंपनीमध्ये आम्ही काही प्रोजेक्ट्स केलेले आहेत सरांच्या मार्गदर्शनामध्ये किंवा आमच्या ग्राहकांच्या गरजेप्रमाणे आमचे जे काही कस्टमर्स आहेत त्यांच्या रिक्वायरमेंट की ह्या असं पाहिजे. तर IoTची गरज काय बघा, आपल्याला प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स करतात. एखादं मशीन खराब होण्यापूर्वीच आपल्याला कळू शकतं की बाबा व्हायब्रेट, जर आपण त्याला व्हायब्रेट सेन्सर लावला तर ते सांगेल की हे मशीन काम करत नाही. एखादं मशीन लाईट किती घेत होतं काल, आज किती घेते, जास्त घेते म्हणजे त्याचं बेरिंग केले, तुम्हाला आधीच कळू शकतं. अशा गोष्टी होतात. त्यानंतर तुमची इफिशियन्सी वाढते, एखाद्या मशीनचं काम करण्याची कॅपॅसिटी वाढू शकते, कारण ते मशीन खराबच होणार नाही जर आपण त्याची काळजी घेतली तर. त्यानंतर क्वालिटी आपली चांगली मिळेल, जी काय आपली गुणवत्ता आहे, जे काय उत्पादन आहे ते चांगलं मिळू शकतं. आपली एनर्जी मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचं आता आहे की लाईट वाचवा, एनर्जी वाचवा, एनर्जी सिस्टम्स वाचवा, ते आपल्याला चांगल्या पद्धतीने कंट्रोल करता येतात. त्याची माहिती मिळू शकते, डेटा मिळू शकतो, ग्राफ्स मिळू शकतात आणि डेटा जर ॲक्युरेट असेल तर आपण डिसिजन घेऊ शकतो. त्यानंतर सप्लाय चेन ऑप्टिमायझेशन, आपण जे काही ग्राहकाला उत्पादन आहे ते वेळ दिलं पाहिजे, जस्ट इन टाईम, त्यासाठी मदत होते. त्यानंतर सेफ्टी, आपली सर्वांची सुरक्षता खूप महत्त्वाची आहे, ती आपण पूर्ण होते. त्यानंतर आहे डेटा जो मिळतो तो डिसिजन घेण्यासारखा. आपल्याकडे जर एखादी माहिती आहे ती परफेक्ट पाहिजे, ती परफेक्ट कधी येतं, जर ॲक्युरेट असेल तर सेन्सर आपल्याला ॲक्युरेट डेटा देतात, त्याचा आपण उपयोग करू शकतो. हे काही प्रोजेक्ट्स आहेत आम्ही आमच्या कंपनीमध्ये केलेले आहेत, आमचं डोली साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, तसंच आमच्या ग्राहकांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमच्याकडं शॉप फ्लोअरची लोक काम करतात खाली, वर्कर्स वगैरे, जे त्यांना सुद्धा काही गोष्टी लागतात. सगळ्यांना सोयीस्कर होण्याच्या दृष्टीने आम्ही केलेलं आहे. त्यातले आम्ही स्टेप बाय स्टेप सांगतो. प्रोजेक्ट्स करत असताना जे इनपुट्स असतात, आता काय झाले, कस्टमर रिक्वायरमेंट द्यायला लागले. 3 प्रकारचे स्टँडर्ड्स आता कस्टमर मागतो, QMS, IMS आणि EMS. QMS स्टँड फॉर क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम, AMS एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम आणि I फॉर इंटिग्रेटेड मॅनेजमेंट सिस्टीम. हे करत असताना कंपनी किंवा तुम्हाला ज्यावेळी ऑर्डर कंपनीला प्रेस करणार असेल तर आता जुनी पद्धत काय होती की ते येऊन स्वतः सगळे चेक करतात तुमचा सेटअप कसा आहे आणि त्याच्यावरती डिपेंड. आता ते स्वतः पहिला तुमच्याकडे ते सर्टिफिकेट मागतात की तुमच्याकडे ती सिस्टम आहे का. म्हणजे काय, आता आमचे जे आम्ही जे सप्लाय करतो ज्या कस्टमरला, तर त्यांचं स्वतःचं एक कंट्रोल सिस्टम आहे, टूल आहे की WWF म्हणजे वर्ल्ड वाईड फाउंड्री असेसमेंटची शीट असते. त्याच्यामध्ये काय असतात की तुमच्या कंपनीची कपॅसिटी किती आहे हे महत्त्वाचं नाही, तुमच्या कपॅसिटी तुम्ही कशी युटिलाइज करताय, त्याच्यातून तुम्ही एन्व्हायरमेंटचा किती स्टडी केला, त्याच्यामधून सेफ्टी कशी ॲक्वायर केलेली आहे आणि क्वालिटी सिस्टीम तुम्ही कशी मेजर करताय ह्याच्यावरती ते तेवढं डिपेंडेंट असतं. त्याचे स्कोरिंग असतात, 100 आउट ऑफ तुम्हाला एक स्कोर दिलं जातं. म्हणजे तुम्ही जर एखाद्या मशीन्समध्ये क्वालिटी सिस्टीम जर अप्लाय केला असेल तर तुम्हाला 2 मार्क 3 मार्क असे क्वालिटी सिस्टीमचे तिने इंडेक्स बनवलेले. 100 पैकी त्यांचा क्रायटेरिया आहे की 85च्या पुढे जर तुमचे मार्क असतील तरच तुम्हाला इम्पोर्ट म्हणजे कास्टिंग एखाद्या एक्सपोर्ट आणि इम्पोर्टची ऑर्डर मिळू शकते. लोकल लेवलच्या किंवा ऑन इंडियामध्ये जर सप्लाय पाहिजे असेल तर थोडं स्कोरिंग कमी असतं, पण ज्यावेळी तुम्ही एक्सपोर्टला जाता त्यावेळी ह्या सगळ्या क्रायटेरिया आपल्याला बघायला लागतो. तर पहिलं मशीन जे आहे ते IMET आहे, मी पुढे जरा डिस्कस करतोच ते. नंतर आहे एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम, शॉर्ट ब्लास्टिंग मशीन्स, क्वालिटी टेस्ट ऑटोमेशन, हीट ट्रीटमेंट,
स्पेक्ट्रोमीटर, नोटिफिकेशन्स कुठल्या कुठल्या पद्धतीचे येतात आता मशीन्सचे, आणि नंतर CPM सॉफ्टवेअर आणि अलॉय स्टील बारकोड सिस्टीम जे लास्टला आहे ते थोडंसं मागच्या वर्षी किंवा जे आता बारकोड स्कॅन वगैरे आले तर त्या स्कॅनरचा वापर हा इंडस्ट्रीच्या ऑटोमेशनमध्ये कसा केला जाईल ते आपण थोडंसं बघणार. तर पहिला आय मेल्ट म्हणजे काय, कंपनीमध्ये मेल्टिंग फर्नेसेस असतात, ते IGBT बेस असतात, क्रुसिबल्स असतात. तर आमच्या कंपनीमध्ये टोटल युनिट नंबर 2 मध्ये 1 टनाचे 1 आणि 300 kgच्या 2 मेल्टिंग फर्नेसेस आहेत. त्या मेल्टिंग फर्नेसचं कसं होतंय, तो सेफ्टी पॅरामीटर त्याच्यामध्ये काय राहतो, हा कंपनीमधला सगळ्यात अनसेफ एरिया म्हणायला काय हरकत नाही, कारण इथं मोल्टन मेटल तुमचं 1500 ते 1400 डिग्री मध्ये मेल्ट होतं आणि ते ऑपरेट करताना ऑपरेटरना काय प्रॉब्लेम येऊ शकतो का, किंवा एखादा त्याच्यामध्ये ते काय रॉ मटेरियल आपण टाकतो ते रॉ मटेरियल जर व्यवस्थित नाही टाकलं किंवा जर चुकीचं गेलं तर त्याचा एक मोठा हजार्ड म्हणजे मोठी रिस्क असते त्याच्यामध्ये, त्यामुळे ते कंट्रोल करणं तितकंच गरजेचं असतं. तर म्हणून आम्ही पहिल्यांदा घेताना साहेबांच्या याच्याप्रमाणे की आम्ही एखादा प्रोजेक्ट करत असताना तर तो पहिला सेफ्टी आहे का, सेफ्टी रिलेटेड प्रोजेक्ट हे पहिले केले जातात. 2 नंबर आम्ही त्याला इम्पॉर्टन्स देतो की ते एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे का. नंतर आम्ही जातो ऑर्गॅनॉमिक्स म्हणजे लोकांचा त्रास कमी करण्यासाठी, आणि कॉस्ट ही जी गोष्ट आहे ती आम्ही शेवटला ठेवतो, कारण कॉस्ट डझंट मॅटर आहे आम्हाला. कारण आम्हाला जर एखाद्या लोकांचा जरी अनसेफ कंडिशनमध्ये जर एखाद्या माणसाचा जीव जर वाचत असेल तर ते कॉस्टमध्ये मोजता येत नाही. त्यामुळे आम्ही कॉस्ट ही गोष्ट आम्ही पहिल्यापासूनच साहेबांनी आम्हाला त्याचं जे बजेट आहे ते आम्हाला अनलिमिटेड बजेट दिलेलं आहे की तुम्ही सेफ्टी पहिला करा, एन्व्हायरमेंट नंतर करा, नंतर क्वालिटी मेंटेन करा आणि मग पैशाच्या दृष्टिकोनातून बघा. तर पहिला आम्ही प्रोजेक्ट घेतला होता आयमेडला घेतला होता. नेक्स्ट ह्याच्यातून आम्हाला काय मिळतंय तर लाईव्ह मॉनिटरिंग तुम्हाला आत्ता देखील आमच्या आज सोमवार सुट्टी आहे तर उद्या ज्या सुपरवायझर्स आहेत त्यांना भट्टी आत्ताची जी मेल्टिंग फर्नेस आहे त्याचं टेम्परेचर किती आहे, त्याला किती वेळ लागला चालवून, किती वेळ लागणार आहे, अजून कोणत्या प्रकारचं प्रोडक्शन चालू आहे, आत्ता युनिट कन्झम्पशन किती आहे, ह्याचं लाईव्ह मॉनिटरिंग हे त्या प्रोसेस ओनरना मेसेज जातो, जेणेकरून एखादी अनइव्हन कंडिशन त्याच्यामध्ये जर दिसून आली, समजा की मेल्टिंग फर्नेसचा माझा सायकल टाइम 1 तासाचा आहे पण अजूनही 70 मिनिटं झाले, अजून ती सायकल कंप्लीट झालेली नाही, याचा अर्थ ओव्हर हिटिंग व्हायला लागल्या फर्नेस, त्याचं नोटिफिकेशन त्या सुपरवायझरला जातं आणि तो तिथं कंट्रोल केला जातो. नेक्स्ट दुसरा आहे स्पेक्ट्रोमीटरचा डाटा. आता मी पहिला दाखवला तर तुम्हाला सेफ्टी रिलेटेड होता, हे बघत असताना क्वालिटी मॅनेजमेंट काहीतरी बघितलं पाहिजे. स्पेक्ट्रो मशीन हे यूज केलं जातं मेनली की आपण जे मोल्टन मेटल केले किंवा जो प्रोडक्ट करणार आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे अलॉयज आणि बेस मटेरियल वापरले त्याचे कम्प्युटेशन असतं, म्हणजे कार्बन किती %, मॉली किती %, हे बघण्यासाठी 2 सॅम्पल काढले जातात. सॅम्पल म्हणजे त्याला एक आपण प्रायमरी सॅम्पल म्हणतो आणि एक फायनल सॅम्पल म्हणतो. प्रायमरी सॅम्पल हे पोरिंगच्या अगोदर एक 10 मिनिटं काढलं जातं. तर ते सॅम्पल चेक केल्यानंतर बऱ्याचशा वेळी काय होतं की सुपरवायझरच्या चुकांच्यामुळे किंवा मॅन्युअल एररमुळे थोडंफार मागे पुढे रिडिंग करून ते टी ओतून टाकतात, म्हणजे तो जो जे स्टेप असतात ती पुढे स्किप केली जाते. पण ही गोष्ट फक्त ही त्यालाच माहीत असते, बाकीच्या कुणालाही माहीत नसते. मग त्याला कंट्रोल काय तर त्याला आपण इंटिग्रेट केले परत IoTनं की त्याच्यामध्ये त्यानं जे काही चेक केले त्याचं टायमिंग तिने किती वाजता चेक केलं, तेच सॅम्पल तिने किती वेळा चेक केलं, कुठला प्रोडक्ट आहे आणि त्याचं स्पेसिफिकेशन काय आहे, ह्याचा सगळा मेसेज ज्यावेळी तो सॅम्पल चेक करतो सगळा मेसेज तो पूर्ण सुपरवायझरच्या लेवलला आणि मॅनेजमेंटला जातो, जेणेकरून सगळ्यांना ती गोष्ट माहीत असून दे की हे आता सॅम्पल चेक केलेलं आहे. नेक्स्ट सेम आपण सॅनलॅबमध्ये जर गेलो तर आमच्याकडे जे सॅनलॅब आहे हे आम्ही वर्ल्ड वाईड फाउंड्री असेसमेंटनुसार सेटअप केलेलं आहे. त्याची रिक्वायरमेंट अशी आहे की तुमचा जो डाटा आहे हा पेपरलेस असला पाहिजे आणि ऑनलाईन पाहिजे त्याचा डाटा पूर्ण. ऑनलाईन मॉनिटरिंगसाठी आमचा आत्ताचा जो सॅनलॅबचा सेटअप आहे पूर्णपणे इंडस्ट्री 4.0ला कनेक्टेड आहे आणि त्याला सगळ्यांना IoT सेन्सर आहे. कुठल्याही मशीनचा डाटा कधीही कुठल्याही क्षणी कुठल्याही ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला तिथं पाहता मिळतोय. 1 वर्षाच्या आधीचा किंवा असू दे किंवा 2 वर्षाच्या आधीचा असेल, तुम्ही फक्त डेट जरी टाकला तर त्या दिवशी तुम्ही काय चेक केलं हे सगळा डाटा तुम्हाला मिळून जातो. हे पेपरमध्ये थोडं त्याचं ड्रॉबॅक राहतं की पेपर हरवला किंवा कोणी लिहिलंच नाही किंवा स्पेलिंग मिस्टेक असू दे किंवा लिहिताना चुकतंय, तर ऑनलाईन मॉनिटरिंगचा हाच फायदा आहे की तुम्हाला ऑनलाईन आणि रिअल डाटा मिळतो. आता आपण येऊया एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम. आता आपण मगाशी जे बघितलं ते क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम आणि सेफ्टी रिलेटेड बघितलं. आता येतो आपण एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम. एनर्जी जोपर्यंत तुम्ही वाचवत नाही तोपर्यंत ती तुम्हाला रियूज लवकर करता येत नाही.
मग आता काही प्रोजेक्ट्स करत असताना एनर्जी रिलेटेड म्हणजे तुमची एनर्जीज किती युनिट कन्झम्पशन कसं कमी यायला पाहिजे. आता मेल्टिंग फर्नेसचं मगाशी बोलल्याप्रमाणे स्टँडर्ड मेल्टिंग फर्नेसचं किलोवॅट जेवढं आहे तेवढे युनिट्स घ्यायला पाहिजे. पण आमच्या इथं बरेचसे प्रोजेक्ट्स हे साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही केलेलं होतं आणि आम्ही 10 ते 30% एनर्जी सेव्हिंग हे दर महिन्याला आत्ता आपण करतोय. 30% इन सेन्स 30 ते 40 युनिट पर हिट, म्हणजे दिवसाला नाही म्हटलं तर 400 ते 500 युनिट आपण सेव्ह करतोय. 500 युनिट इन सेन्स तुम्ही जर कॅल्क्युलेशन बघितलं तर 5 ते 6,000 रुपयाची लाईट ही सेव्ह केली जाते. हे फक्त काय आहे की फक्त तुम्ही मॉनिटरिंग करून त्याचं काय जर त्रुटी असतील किंवा काय असतील हे फक्त अप्लाय केल्यानंतर एवढं सेव्ह होतं. नेक्स्ट, आता एनर्जी मॅनेजमेंट बद्दल सांगतो. पूर्वी आपण साधे बल्ब वापरतो, त्यानंतर सीए बल्ब वापरतो, LED बल्ब वापरतो. तर आता गव्हर्नमेंट सांगते बाबा लाईट वाचवणं म्हणजे लाईट जनरेट करणं आहे, पैसे वाचवणं म्हणजे पैसे कमवणं आहे ना. त्या पद्धतीने आम्ही सुद्धा लाईटसाठी करत आहोत. आता सेन्सरचा कसा उपयोग होतो, डॉक्टर DY पाटील हॉस्पिटलमध्ये जर गेला तर त्यांनी सेन्सर पार्किंगमध्ये गेला तर एक बल्ब बंद होतो, एक बल्ब चालू होतो, निम्मी लाईट वाजते. जर माणूस तिथे गेला तर 8 मिनिट लागतो, म्हणजे सेन्सरचं काम आहे. तसं आम्ही सेन्सर थ्रूची माहिती घेतली. जवळपास 102 पॅरामीटर एका मीटर मिळतात. RYB 3 फेजमधलं जे काय व्होल्टेज आहे ते किती आहे, त्यांचे वेगवेगळे पॅरामीटर्स असतात, करंट्स वगैरे आम्ही सगळे कंट्रोल करतो आणि रेकॉर्ड करून ठेवतो, जेणेकरून आम्हाला भविष्यात त्या डेटाचा स्टडी करता येतो आणि डिसिजन्स घेता येतो. त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आजकाल एनर्जी वाचवणं ही खूप सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी आहे. हे युनिट आम्ही बसवताना आमच्याकडे एक शॉर्ट ब्लास्टिंग मशीन जे फेटलिंगसाठी यूज केलं जातं तिथं बसवले. तिथं काय आपल्याला लक्षात येते की कंपनीमध्ये असे काही मशीन्स आहेत त्यांना एनर्जी ही जास्त प्रमाणात लागते आणि शॉर्ट ब्लास्टिंग मशीनला नाही म्हटलं तर एक 40 ते 50 किलोवॅटचे मोटर्स वगैरे कनेक्टेड असतात. मग त्याचं आयडेंटिफिकेशन आणि लॉसेस, एनर्जी लॉसेस कमी करणे हे खूप गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आम्ही काय केलं, त्याला EL मेजर नावाच्या कंपनीचं एक मीटर मिळतं. ते मीटर काय करतं, ते मॉनिटरिंग करतं की सध्या रनिंग कंडिशन तुमच्या शॉर्ट ब्लास्टिंग मशीनची काय आहे आणि किती वेळ चाललेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय केलं होते, तर एनर्जी मॉनिटरिंग विथ काउंटिंग साईन हे तो होतच राहतात. पण आम्ही त्याला एक हुटर असे बसवलेलं आहे की समजा त्याच्यामध्ये जो इनपुट्स डाटा आपण जाणार आहे किंवा त्याला आपण शॉर्ट्स म्हणतो त्याची लेवल जर कमी झाली तर ती ड्राय रन राहते, मोटर तशीच चालू राहते. म्हणजे त्याचं आउटपुट मशीनचं मिळत नाही, फक्त मशीन चालू राहते, डमी म्हणतात आपण त्याला, किंवा डमी रन होते मशीन. तर ते करण्यासाठी आपण काय केलं, त्यांना सेन्सरला आपण इनपुट्स दिलेले आहे की त्याच्यामध्ये जर शॉर्ट्स पाहिजे त्या रिक्वायरमेंटपेक्षा जर कमी आले तर ते मशीन हुटर लावून जाग्याला थांबतंय पूर्ण. त्याच्यामुळे काय होते, 2 प्रकारचे आपल्याला फायदे होतात. पहिली गोष्ट म्हणजे मशीन ड्राय रन राहत नाही. दुसरी गोष्ट तुमचे जे एनर्जी सेव्हिंग आहे त्या पूर्ण हवर्समध्ये ते सगळं सेव्ह होऊन जाते. आणि मॉनिटरिंग करण्यासाठी ते अलार्म आणि बझर लावल्यामुळे काय होते की त्या वर्करला किंवा त्या सुपरवायझरला त्याचं नोटिफिकेशन जाते की मशीनमध्ये काहीतरी अनइव्हन कंडिशन चालू आहे आणि आपण तिथे गेलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये काय होतं की आपण त्याला 15 मिनिटाची सायकल लावली, पण जर त्याला शॉर्ट्स त्या पद्धतीने नाही मारले तर त्याची क्वालिटी ज्या प्रोडक्टची आहे ती खराब होते. म्हणजे क्वालिटी प्लस एनर्जी सेव्हिंग हे दोन्ही पण गोष्टी ह्या EL मेजरच्या मीटरनं आपण करतो. सेम आपण टेस्टिंग लाईनला आता गेलो तर आपण हार्डनेस टेस्टर मशीन जे असतात ते आत्तापर्यंत जर मला बघायला गेलं तर हे सगळे मेकॅनिकल टेस्टर्स आहेत. आपल्या इथं पण देखील मला वाटते रॉकवेल हार्डनेस टेस्टर वगैरे आहेत, ते मेकॅनिकल टूल आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं, एक सडन प्रेशर तुमच्या कास्टिंगवरती टाकलं जातं आणि त्याच्यामध्ये जो इम्प्रेशन पडतं ते इम्प्रेशन आपण काचेच्या साह्याने चेक करतो. आपल्या कॉलेजमध्ये पण बहुतेक ते सेटअप आहे. तर आता नवीन सिस्टम आपण अपडेट केलेली आहे की ते जे आहे ते पूर्ण डिजिटल मीटर आहे. त्याच्याबद्दल काय होतं की ह्युमन एरर जो होतो तो पूर्णपणे निग्लेक्ट होतो आणि त्याचे देखील बेजिंगचे रिडिंग्स हे सगळे ऑनलाईन जातात. आता कसं होतं आहे, ग्लासमध्ये आणि माणसानं ते बघितल्यामुळं स्वतः माणूस एक स्वतःचा एक एरर किंवा एक टॉलरन्स ठरवतो की मला हा एक 20पर्यंत चालते किंवा 30पर्यंत चालते. पण त्यांना एक डेफिनेट नसते, ते स्वतःच्या म्हणण्यानुसार असते. त्याला वाटलं त्याचा हार्डनेस जास्त आहे म्हणून तो लिहितो, त्याला वाटलं की हा कमी आहे तर ते लिहितो. पण मशीन ज्यावेळी चेक करतं त्यावेळी तो रिअल डाटा चेक करतो आणि तोच रिअल डाटा तुम्हाला SMS द्वारे येतो. आता कंपनीमध्ये काही मशीन्स असं असतात तिथं एक चॅलेंज असतं, IoT आणि ऑटोमेशन करायला एक चॅलेंजेस असतं. तसं आहे ते नॉकआउट मशीन. नॉकआउट मशीनमध्ये काय केलं जातं, बऱ्यापैकी इथली जी लोक मयुरामध्ये व्हिजिट केलेले आहेत प्रोजेक्टला त्यांना देखील माहीत असेल, दिस इज द मोस्ट मी म्हणते की अनसेफ आणि जिथं जास्त धूळ वगैरे उडते अशा ठिकाणची गोष्ट आहे. तिथं IoT करणं हे थोडंसं आपल्याला चॅलेंजिंग असतं. कारण काय, मशीन शॉप किंवा असेंब्ली लाईनला कसं असते, एन्व्हायरमेंट क्लीन असतं,
त्यामुळे तुम्हाला काही इनपुट्स आउटपुट्स मिळू शकतात. पण नॉकऑफ सारख्या सेक्शनला जिथं पूर्णपणे माणसाचं काम चालतंय, म्हणजे ते चेकआउटचा बॉक्स घेऊन चेकआउट करण्यापर्यंत, मग तिथं कसं होऊ शकते किंवा तिथं क्वालिटी कशी मेंटेन केली जाते. कसं होतंय, एखादा बॉक्स घेतला आणि तो त्या नॉकऑफ मशीनवरती व्हायब्रेटरला ठेवला, तर समजा त्या ऑपरेटरनं 3 ते 4 मिनिटात तो बॉक्स नाही रिमूव्ह केला तर कास्टिंगवरती त्या नॉकऑफ मशीनचे इम्प्रेशन्स पडतात आणि ते कास्टिंग खराब होते. म्हणजे फक्त ह्युमन एररमुळं कास्टिंगला क्वालिटी खराब जाते. तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी केमिस्ट्री स्पेक्ट्रो सगळ्या व्यवस्थित करा, पण एका ह्युमन एररमुळं तो तिथं प्रॉब्लेम होऊ शकते. ते इम्प्रेशन जे एखाद्या कास्टिंगला पडलं तर ते कास्टिंग कुठलंही कस्टमर ॲक्सेप्ट करत नाही, इव्हन तुमचं किती क्वालिटी त्याची चांगली असू दे. तर तिथं करणं महत्त्वाचं आहे. तिथं आपण काय केलंय की नॉक ऑफ केल्यानंतर त्या कास्टिंगचा फोटो हा डायरेक्टली सर्व्हर थ्रू पाठवला जातो. त्याचं काय होतंय, त्याच्यामधून आपल्याला फाइंडिंग्स मिळतात. काय फाइंडिंग्स मिळतात की त्याच्यावरती काही सॅन्ड फ्युजन आहे का, किंवा त्याला काही इम्प्रेशन्स पडलेत का, किंवा त्या कास्टिंग ब्रेक झाले का नॉक ऑफ करताना, ह्या सगळ्या गोष्टी तिथे आयडेंटिफाय होतात. आणि त्याचा एक फॉर्म आहे, ते साईडला तुम्हाला ते मोबाईलवरती दिसतंय. हे प्रत्येकानं आपण तिथे एक डिस्प्ले दिलेला आहे मोबाईलवरती, तो तिथं भरतोय की प्रोडक्ट नंबर किती आहे, त्या प्रोडक्टचं नाव काय आहे, आणि ब्राउज करून तो फोटो तिथं तो अपडेट करतो. म्हणजे ती क्वालिटी सिस्टीम पूर्ण सगळ्यांना लोकांना माहीत होते. नेक्स्ट, फाउंड्रीमध्ये कम्युनिकेशन हे खूप मोठं टूल आहे. कम्युनिकेशनमुळं रिजेक्शन कमी होतं. त्यामुळे जर नॉकऑफच्या माणसानं सांगितलं तर पुढची मोड सायकलला लगेच प्रिकॉशन घेतली जाते, त्यामुळे पुढचं रिजेक्शन थांबतं. त्यासाठी एक महत्त्वाचा टूल आहे, त्यामुळे मी वापरतो. आता हे झालं आफ्टर कास्टिंग पोरिंग. पण बिफोर कास्टिंग पोरिंग जर आपण म्हटलं तर ते आमच्या इथं मला वाटते प्रत्येक ठिकाणी एक बोर्ड लावलेलं आहे की कास्टिंग्स आर मेड इन मोल्डिंग नॉट इन फेटलिंग. फेटलिंगमध्ये तुमचं कास्टिंग क्लिअर न होता मोल्डिंगमध्येच ते पहिला व्यवस्थित झालं पाहिजे, जेणेकरून आफ्टर प्रोसेसिंग जे आहे त्याची व्हॅल्यू, ते वर्क, माणसाचं पगार किंवा माणसाचं काम वाया जायला नको. मग मोल्डिंगमध्ये कंट्रोल करत असताना आपण काय केलेलं आहे, तिथे कॅमेरा बसला रिअल टाईमचा. तो काय करतोय की मोल्ड कंप्लीट झाल्यानंतर त्याचा फोटो काढून हा सुपरवायझरला जातो, जेणेकरून त्याची क्वालिटी मोल्डची काय आहे, तिथं कुठं ब्रेक झाले का, किंवा सॅन्ड फ्युजन झाले का, किंवा एखादा पार्ट इम्प्रेशन पडायचाच राहिला आहे का, किंवा कोर मिसिंग वगैरे आपण म्हणतो. ह्या गोष्टी तिथं आयडेंटिफाय झाल्यामुळं क्लोजिंग केल्यानंतर पोरिंग नंतर जे प्रॉब्लेम येतात तिथं सॉल्व्ह होतात. काही मोल्ड तिथं सायमेंटसली आपल्याला कॅन्सल करावे लागतात, कारण तिथं मोल्ड जर खरं झालं त्याच्यामुळे काय होतंय, नंतर पोरिंग केल्यानंतर जे मोल्टन मेटलची कॉस्ट आहे किंवा एनर्जी आहे ही सगळी तिथं सेव्ह होऊ शकते. सेम RFID आपण काय केली, हे आता ट्रेसेबिलिटीचा प्रोजेक्ट आहे. ट्रेसेबिलिटी म्हणजे काय, नंबर्स ऑफ पॅटर्न्स. आता आमच्याकडे नाही मिळालं एक 600 ते 700 पॅटर्न्स, म्हणजे जे कास्टिंग प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे, त्या प्रत्येकाचे प्रोडक्ट्स आणि पॅटर्न्स हा कुठंतरी ठेवले, ह्याची ट्रेसेबिलिटी आपल्याला लवकर सापडत नाही. त्याच्यासाठी आपण काय केलं, त्याला QR कोड्स लावलेले, बारकोड्स वगैरे चिकटवलेले. ते काय करतात, ते बारकोडला तुम्ही नंबर टाकला तर ते पॅटर्न एक्झॅक्ट कुठल्या लोकेशनला ठेवलेलं आहे आपल्या स्टोरेज डिव्हाइसेसमध्ये, ते तुम्हाला आयडेंटिफाय करत, जेणेकरून तो जो वेळ आहे शोधण्याचा तो कमी होतो. आणि त्याला आपण RFID वगैरे लावलेलं आहे. प्लस आपण काय करतो, एखादा प्रोडक्ट हा प्रोडक्शनला घेतल्यानंतर त्याचा डाटा हा त्या कामगार लोकांना माहीत नसतो, सुपरवायझरला माहीत असतो. मग त्या कामगार लोकांना पण लगेच समजण्यासाठी आपण तिथं QR कोड तो स्कॅनर बसवला, तो स्कॅनर त्या प्रोडक्टवरती किंवा त्या पॅटर्नवरती लावला तर त्याचं मेथड कार्डच तिथं ओपन होते. मेथड कार्डवर आपल्याला काय समजते की त्याला कुठल्या प्रकारची स्लीव वापरले पाहिजेत, कुठली कोर वापरले पाहिजेत, व्हेंट कुठं कुठं मारले पाहिजेत, आणि ते करत असताना ते नंबर वगैरे ते असतात पॅटर्नवरती, म्हणजे कॉम्पोनंटचा सिरियल नंबर वगैरे असतो, तो व्यवस्थित कुठं लावला पाहिजे हे त्या ऑपरेटरला समजतं. एक व्हिज्युअलायझेशन यासाठी आपण काय करतो, तिथं स्कॅन केल्यानंतर आपल्याला तिथं ते फोटो दिसतो, त्या फोटोनुसार म्हणजे नेमकं काय होतंय की तोच कॉम्पोनंट आहे का, थोडक्यात बेसिक ते आपल्याला लगेच तिथं आयडेंटिफाय होतं. आता याच्यामध्ये आपण काय केलं, बोट, रोबोट जसे असतात तसे बोट असतात, चॅटबोट. आपण एखाद्या वेबसाईटला गेलो की ऑटो रिस्पॉन्स येतो. पूर्वी आपण एखाद्या कंपनीच्या वेबसाईटला किंवा कॉल सेंटरला कॉल केला तर काय म्हणतात, एक दाबा दोन, त्याला IVR म्हणतात. पण आता IVR बंद झाले. आता म्हणतात की तुम्हाला काय माहिती पाहिजे तुम्ही बोला, ते बोललेले शब्द सेन्स करतं आणि पाठवतं. सेम तसं चार्टबोट्स आहेत, ते आपल्या व्हॉट्सअपला मेसेज पाठवतात ऑटोमॅटिक. आपण एखाद्याला रिप्लाय टाकला, बिझनेस व्हॉट्सअप असेल तर त्याच्या कंपनीची माहिती येते. तसं व्हॉट्सअप आणि टेलिग्राम हे 2 बोट्स मार्केटमध्ये खूप चालतात. त्यातले आम्ही चार्टबोट वापरतो. जे टेलिग्रामचे चार्टबोट आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट आहेत आणि आपल्याला इंटिग्रेशन करता येतं. इथनं पुढचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते नोटिफिकेशन्स आहेत. म्हणजे एखाद्या प्रोडक्टबद्दल काम चालू आहे तर काही क्षणात ते माहिती करणं गरजेचं असतं.
आपल्याकडे क्वालिटी मॅनेजर्स असतात, बरेच मीटिंग्स असतात, बरेच लोक त्यांच्या रुटीनमध्ये बिझी असतात, त्यांना ती माहिती कळणं गरजेचं असतं त्या क्षणी. त्यासाठी आपण टेलिग्राम बोट वापरलं. तर त्याचं कंपॅरिझन दिलं आहे. आपले जे कॉम्पिटिशनची मुलं असतात त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओज वगैरे बघू शकता, रेफर करू शकता कसं करायचं आणि खूप इझिली करता येतं. तर त्याचा वापर करून आम्ही काही प्रोजेक्ट्स केले. हा पहिला प्रोजेक्ट आहे तो वेब्रिजचा. वेब्रिजवरती जेव्हा गाडी येते, मटेरियल जेव्हा येतं तेव्हा जस्ट इन टाईम सर्व लोकांना कळतं. आता हा जो पहिला आहे हा टेलिग्रामचा ग्रुप आहे. ह्या ग्रुपमधल्या सर्व कन्सर्न लोकांना मेसेज जातो की कोणत्या सप्लायरची गाडी आली, त्यामध्ये काही मटेरियल आहे, काही मटेरियल ट्रान्झिटमध्ये, काही कंपनीमध्ये आलं. कारण काही वेळा कस्टमर्स वगैरे आले असतात, ते व्हिजिटमध्ये बिझी असतात आणि त्यांना माहीत नसतं आलं की नाही. त्यांना पण थोडं प्रेशर असं फॉलो घेणं, कारण आपण इन्व्हेंटरी जास्त ठेवत नाही आजकाल, जस्ट इन टाईम इन्व्हेंटरी ठेवायची असते. तर त्यासाठी याचा उपयोग होतो. याच्यामध्ये 2 ग्रुप आहेत. एक आमचा मयुरा स्टुडंट नंबर 2 साठीचा ग्रुप आहे. त्या कन्सर्न लोकांना हा मेसेज जातो, हा वर जातो त्या कंपनीत, कारण 2 ठिकाणी 2 वेगवेगळीच आहेत. तर त्यासाठी असे मेसेजेस येतात. स्लिप नंबरचे स्लिपचा नंबर, व्हेकल कुठले, फर्स्ट वेट किती होतं, किती तारखेला कुठल्या सप्लायरची गाडी होती, सेकंड वेट केल्यानंतर त्यानंतर त्याचे बाकीचे डिटेल्स येतात. स्लिप नंबर, व्हेकल नंबर, वेट, फर्स्ट वेट, नेट वेट आणि त्या रिटर्न असणारी माहिती. त्यानंतर आहे स्पेक्ट्रोमीटर. आता स्पेक्ट्रोमीटरमध्ये काय, जेव्हा आपण रिझल्ट चेक करू तेव्हा जो रिझल्ट येतो स्क्रीनवरती तो त्या क्षणी सुपरवायझर लोकांना, क्वालिटी मॅनेजरना जस्ट इन टाईम त्यांनी सेव्ह करून बटन असं सेव्हचे क्लिक केल्या क्षणी जातं. त्याचा फायदा काय होतो, जर सुपरवायझर कुठं घाईत असेल, एखादा आपण प्रोडक्ट नवीन घेतले किंवा त्यामध्ये काही चेंज झाले, त्यांना पटकन कळते हे घेतलेलं आहे आणि याची एक्युरेसी काय. कारण याच्यामध्ये जर केमिस्ट्री चुकली ही म्हणजे रेसिपी, आपण जसं घरामध्ये चहा करतो, चहा करताना काही कमी जास्त झालं तर चहाची चव बिघडते. तसं आम्हाला कस्टमरला जेव्हा कास्टिंग देतो, जे इंडस्ट्रीमधले लोक आहेत त्यांना माहितीच आहे, तर ते ॲक्युरेट लागतं, त्यात चुकून चालत नाही. काही प्रमाणात असतं, ते पर्सेंटेजमध्ये असतं, खूप ग्रॅममध्ये असतं. आपल्याकडे संतोष सर वगैरे आहे जे काम करतात स्वतः, तर त्यांना माहिती त्यांनी सेव्ह केल्या जस्ट इन सेकंदात ती मेसेज सगळ्यांना कळते. त्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. कधी कधी कस्टमरचं कुठलं प्रोडक्ट घ्यायचं आहे, कुठलं चेंज करायचं आहे, तर तेव्हा आपल्याला कळू शकतं. यासाठी आपण याचा मदत करतो. इथं सेम ग्रुप आहे, ह्या लोकांना ही माहिती सर्क्युलेट होते. त्यानंतर आहे पायरोमीटर. फाउंड्रीमध्ये, स्टील फाउंड्रीमध्ये रस किटलीमध्ये घेतल्यापासून पेटीमध्ये ओतण्याचं जे अंतर आहे ते काही सेकंदात पूर्ण करायचं असतं आणि काही टेम्परेचरला. तर ते कमी जास्त झालं तर काय होऊ शकतं, आपलं जे काय प्रोडक्ट आहे त्याची गुणवत्ता चेंज होणार. उत्पादनाची गुणवत्ता ही खूप महत्त्वाची आहे, प्रोडक्ट क्वालिटी खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी खूप गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी आमच्याकडं ही नॉन कॉन्टॅक्ट पायरोमीटर आहे. ह्या पायरोमीटरनं आपण जेव्हा एखाद्या पोर्शनवरती चेक करतो ते जे टेम्परेचर येतं ते बॉक्समध्ये येत होतं. बॉक्समध्ये ह्या डिजिटल बॉक्समध्ये येतं आणि त्या डिजिटल बॉक्समधनं चार्टबोर्ड थ्रू प्रत्येक लोकांना कळतं. आता माहीत आहे MSPL2 म्हणजे नंबर 2 टेम्परेचर आणि किती वाजून किती मिनिटांना काय टेम्परेचर होतं ते कळतं, जेणेकरून तिथं काम करणाऱ्या लोकांना पण माहिती आहे की बाबा आपण ॲक्युरेट करायला लागतं, ही नोंद होतं. त्यामुळं जे काम आहे त्याची गुणवत्ता वाढलेली आहे, आम्हाला त्याचा चांगला रिझल्ट मिळाला. हे जे काय प्रोजेक्ट केलं की आम्हाला प्रोजेक्ट म्हणजे केलं नाही, तर ते बाबा आम्हाला गरज आहे आमची गुणवत्ता वाढवण्यासाठी, क्वालिटीसाठी आणि कस्टमरची रिक्वायरमेंट आहे, मॅनेजमेंटची रिक्वायरमेंट आहे, त्या पद्धतीने डिझाईन केलेलं आहे. त्यानंतर हे CC कूलर नावाचं मशीन आहे आमच्याकडे, ज्यामध्ये फाउंड्रीची सँड आहे आम्ही रियूज करतो. रिक्लेम सँड गरम न येण्यासाठी हा प्रोजेक्ट केलेला आहे. याला आम्ही वॉटर इन, वॉटर आउट, सँड इन, सँड आउट ह्या ठिकाणी 4 थर्मोकोपल सेन्सर माहिती असते जे टेम्परेचर चेक करतात आणि ते टेम्परेचर सांगतात आणि त्याचा डेटा घेऊन आम्ही त्याचे ग्राफ्स काढले आणि ते सुद्धा आम्ही चार्टबोर्डवरती पाठवतो, जेणेकरून आमच्याकडे सगळ्या ग्रुपची नावं आहेत. बघा जर तुम्ही ग्रुपची नावं असाल तर Q4 तर प्रेझेंटेशनमध्ये दिसत नाही. तर IoT 4.0 आहे, तर त्याचा पुढचा आला तर क्वालिटी 4.0. क्वालिटी 4.0 म्हणजे काय, IoTचा उपयोग करून क्वालिटी ऑनलाईन आणायची आणि सगळ्यांना कळली पाहिजे. एखादं आमच्या मोठ्या साहेबांचं हे आहे स्वप्न आहे की पोस्टमॉर्टम न करता पहिलंच प्रोडक्ट व्यवस्थित आलं पाहिजे, आधी काळजी घ्या नंतर करत बसू नका. त्या दृष्टीने आम्ही ह्या गोष्टींचं माहिती घेत असतो कंटिन्युअस. त्यानंतर SCADA सिस्टीम आहे, सुपरवायझर कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन. याच्यामध्ये काय होतं, आमच्याकडे जे काही प्रोडक्ट्स आहेत आम्ही ते बनवल्यानंतर त्या क्षणी ते वापरता येत नाही. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण जसं एखाद्या चहाच्या दुकानात गेलो, चहा पिला, 2 मिनिटात चहा पिला, लगेच टेस्ट कळते. पण आमचे प्रोडक्ट तयार होतात, जहाजातनं बोटीतनं 5-6 महिन्यानं परदेशात पोहोचतात, तिथनं 1 वर्ष 2 वर्षांच्या शिपमेंट प्रोडक्ट वापरायला येतं आणि जेव्हा प्रोडक्ट वापरात येतं तेव्हा जर काय प्रॉब्लेम आला, अडचणी आला तर अवघड होतं, आपल्याला मागचा डेटा लागतो. त्यासाठी आपण ही SCADA सिस्टीम वापरतो. जवळपास 4 ते 5 कोटी रुपयाची आमच्याकडे मोठी फर्नेस आहे, ज्याच्यामध्ये कास्टिंग आज जातं. ते 1000-1200 तास 2 तास थांबतं आणि त्यानंतर ते गार पाण्यात टाकलं जातं आणि त्यामध्ये हार्डनिंग होतं. ते हार्डनिंग होताना जी पूर्ण सायकल आहे ती पूर्ण किती मिनिटाला किती टेम्परेचर होतं आणि काय होतं हे नोंद करून ठेवावं लागतं.
त्यासाठी आपण स्काडा सिस्टीम वापरतो. तर स्काडा सिस्टीममध्ये ही सिस्टीम वापरणारे हे एंड युजर आहेत, आमचे ऑपरेटर आहेत, कामगार लोक ते वापरतात, सुपरवायझर लोक वगैरे असे वापरतात. ते स्वतः इंक करतात, जसं ॲज लाईक ट्रे नंबर, कोणता ट्रे ॲड केला त्यांनी, त्यानंतर आयटम कोड कुठला होता, म्हणजे प्रोडक्ट कोणता होता, त्याची क्वांटिटी किती, वेट किती, एम्प्लॉई कोण होतं, आणि तो ट्रे अप आहे का डाऊन आहे. ट्रेला प्रकार असतात, म्हणजे उलटा ट्रे, सरळ ट्रे आम्ही आत ढकलतो. तर तो ढकलताना जेव्हा आम्ही आत ट्रे ढकलू तेव्हाची आम्ही सगळी माहिती नोंद करून घेतो. ही आहे स्काडा सिस्टीम. याच्यामध्ये बघा हे जे रेड आहे हे टेम्परेचर आपण सेट केलेलं असतं आणि वरती अचीव केलेलं असतं, म्हणजे प्रेझेंट टेम्परेचर आणि सेट टेम्परेचर असे 2 टेम्परेचर असतात. यामध्ये मटेरियल इथून आत जातं, इथं नॉर्मलाइज प्रोसेस होते, नॉर्मलाइज प्रोसेस झाल्यानंतर ॲटोमॅटिक शटलनं पुढे ढकललं जातं, तिथून पुढं हार्डनिंग होतं, हार्डनिंग नंतर इथं क्वेंचिंग टँक आहे, क्वेंचिंग होतं आणि त्यानंतर ते टेम्परिंग होऊन पुढच्या प्रोसेससाठी जातं. तर ह्या प्रोसेसमध्ये जे काही काम झाले ते पूर्ण रेकॉर्ड केलं जातं आणि वर्षानुवर्ष मागचं किती वर्षाचं मागा ही फर्नेस चालू 2010च्या आसपास झाली, तेव्हापासून सगळा डेटा आहे आमच्याकडे, प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक सेकंदाचा. आपण तो कस्टमरला सुद्धा दाखवू शकतो, कारण कस्टमरची रिक्वायरमेंट असते, तो डेटा द्यायला लागतो आपल्याला. त्याच पद्धतीनं याच्यामध्ये सुद्धा आपण चार्टबोर्ड वापरला आहे. जेव्हा ट्रे आत जातो, जेव्हा तो ऑपरेटर तो ट्रे आत ढकलतो, त्या क्षणी ही माहिती सुपरवायझर लोक, क्वालिटी डिपार्टमेंटचे लोक, ह्या सगळ्यांना कन्सर्न लोकांना कळते, जेणेकरून कुठलं प्रोडक्ट आहे आणि कोण कन्सर्न लोकांना सगळी माहिती येते, जेणेकरून ऑपरेटर पण व्यवस्थित परफेक्ट भरतात. आणि इथं आम्ही गॅस वापरतो, तो खूप व्हॅल्युएबल. आमच्याकडे मोठे ट्रक आहेत ना, त्यातनं गॅस येतो मोठ्या टँकर्समधून, तो वापरतो, खूप वापरतो. आणि फर्नेस बंद करून चालू करणं सुद्धा अवघड असतं. बंद करून चालू करण्यासाठी किती खर्च येतो सर? आपल्याकडे जे LPG फायर्ड आता फर्नेस आहेत त्याच्यामध्ये बुलेटमधून येतात. बुलेट म्हणजे साधारण 3 ते 2.5 टनाचा LPG गॅस गेला जातो. एकदा ही फर्नेस आमची कंटिन्युअस, त्याला नाव दिलेलं आहे कंटिन्युअस, म्हणजे हे 24 तास फर्नेस चालू असतात. एकदा फर्नेस चालू केली तर आम्हाला ते साधारण 2 ते 2.5 महिने बंद करून चालत नाही, कारण त्याचा शटडाऊन आणि शटअप, म्हणजे आपण म्हणतो की एकदा फर्नेस बंद करून परत चालू करायला म्हटलं तर तुम्हाला 10 ते 15% गॅस एक्स्ट्रा द्यायला लागतो, कारण ते प्री हीट व्हायला लागते पहिला फर्नेस. आता आमचं टेम्परेचर जर बघितलं तर ते साधारण 900 ते 1000 डिग्रीला जातं आणि ते 1000 ते 900 डिग्री टेम्परेचर पूर्ण बॉडीमध्ये फक्त 10 डिग्रीमध्ये आम्हाला मेंटेन करावं लागतं. म्हणजे 10 डिग्री प्लस मायनस फक्त सेट टेम्परेचरला चालतं. अशा पद्धतीचे थर्मोकपल त्याच्यात वापरावे लागतात, कारण कस्टमरची रिक्वायरमेंटच अशी आहे की 1000 डिग्रीला फक्त 10 डिग्री अलाउड आहे, तुमचं कमी जास्त व्हायला झोनमध्ये, एवढं ते मेंटेन करावं लागतं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेंटेनन्स आणि प्रोडक्ट, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मशीन्सची इफिशियन्सी जर चांगली राहायची असेल तर त्याला प्रिडिक्टिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करायला लागतो. आता आधीची कन्सेप्ट असेल ती प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सची असते, आता नवीन कन्सेप्ट आली की प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स, म्हणजे प्रिव्हेंटिव्हच्या अगोदर पण तुम्हाला कळायला पाहिजे की प्रिव्हेंटिव्ह व्हायच्या अगोदर देखील त्या मशीनला काय होऊ शकतं. तर त्याचा जो डाटा होता तो ऑलरेडी सगळा ऑन पेपर राहायचा. आता देखील काही कंपन्यांमध्ये हा सगळा डेटा पेपरवरच आहे, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह करायचं तिथे ते असं गोल मार्किंग करायचं. इंडस्ट्रीच्या लोकांना ही गोष्टी माहिती आहे, तुम्ही पण जॉईन झाल्यानंतर तुम्हाला समजेल. पण आता आपण नवीन सिस्टीम का अपडेट केली, तो जो प्रिव्हेंटिव्ह प्लॅन आहे त्या मशीनचा हा मेल थ्रू जातो मेंटेनन्सच्या लोकांना, त्यामुळे तुम्हाला कळतं की पुढं काय करायचं आहे. नेक्स्ट ते करत असताना सेम जे काही कॅलिब्रेशन्स करावं लागतात आपल्याला टूलचे, किंवा जे प्रेशर गेजेस असतात किंवा मेजरिंग टूल्स असतात, त्याचे कॅलिब्रेशन जे आहेत ते कॅलिब्रेशन हे वर्षातून किंवा 6 महिन्यातून करावं लागतात. मग पण त्याचं नोटिफिकेशन पहिला कॅलिब्रेशनच्या अगोदर 1 आठवडा तुम्हाला प्रत्येक दिवसाला नोटिफिकेशन येत राहतात की तुम्हाला ह्या मशीनचं कॅलिब्रेशन केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये काय होतं की तुमची क्वालिटी सिस्टीम ही सस्टेन जाते आणि तुमचं कॅलिब्रेशन जे आहे ते वेळेत होतं आणि पुढची जी लोक कॅलिब्रेशन करणार आहेत त्यांचा वेळ देखील मिळाला पाहिजे. कारण अचानक तुम्ही जर सांगितलं कॅलिब्रेशन करायचं एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं तर त्यांचा वेळ मिळत नाही, तर तुमची ड्यू डेट संपायच्या अगोदर तुम्हाला ते मेल येत जातात आणि ते आपण कॅलिब्रेशन करू शकतो. नेक्स्ट सेम मशीनचं बघेल तर टूलचं बघेल. आता गेजेसचं देखील कॅलिब्रेशन करावे लागतात. काही कंपन्या ज्यांनी ISO किंवा आमच्यासारख्या ज्या कंपन्या ज्यांनी सर्टिफाईड आहेत त्या लोकांना गेजेस देखील कॅलिब्रेशन करावे लागतात, कारण बरेच दिवस वापरल्यानंतर गेजच सेल्फ थोडं वेअर आउट होतं, त्यामुळे कंपोनंट नीट चेक करता येत नाही. मग त्याचा पण कॅलिब्रेशनचा प्लॅन हा आपल्याला ऑनलाईनच मिळतो. आता हे सगळं झाल्यानंतर शेवटला कम्प्लीट मान मेंटेनन्स करण्यासाठी आपण काय काय गोष्टी ॲड केल्या त्या IoT मध्ये ते बघूया. हे सगळं QR कोड करत असताना आपण प्रत्येक वर्कमनला म्हणजे
मेंटेनन्सचा पर्सन असू दे किंवा मशीन ऑपरेटर, त्यांना मोबाईलला आपण तो डाटा QR कोड स्कॅन करायला होतो. प्रत्येक मशीनला आपण QR कोड चिकटवले आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे की फोनपे आणि गुगल पेला जो QR कोड असतो त्या QR कोड सारखा वापर आपण मेंटेनन्ससाठी करता येतो. ही संकल्पना साहेबांनी काढल्यानंतर हे इनहाऊस आपण ते तयार केलेलं आहे. हे आपण कुणाकडूनही विकत वगैरे घेतलेलं नाही आहे. ITची आमची पूर्ण टीम आणि डेव्हलपमेंटची टीमनं मिळून हे सगळं केलेलं आहे. त्यात अविनाश पाटील सरांनी हे सगळे QR कोड आहेत हे सेल्फ जनरेटेड केलेले आहेत. म्हणजे मशीनची पूर्ण डाटा, पूर्ण हिस्ट्री, त्याचा प्रिव्हेंटिव्ह प्लॅन, त्याचा आत्तापर्यंत केलेला ब्रेकडाऊनचा प्लॅन, त्याला कोणते त्याचे क्रिटिकल स्पेअर्स आहेत, ते कोणत्या सप्लायरकडून घेतलेले आहेत आणि त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स देखील त्या QR कोडमध्ये सेव्ह आहेत. नेक्स्ट, तर त्याची प्रोसिजर काय आहे की त्या मशीनवरती जाऊन आपल्या मोबाईलमध्ये जे गुगल स्कॅनर असतो तो गुगल स्कॅनर ऑन करून तो QR कोड तुम्ही जर सर्च मारला तर तुम्हाला डायरेक्ट सॉफ्टवेअरवरती ओपन होतं. त्या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला काय काय मिळतं. नेक्स्ट, तर त्या मशीनचं वर्क ऑर्डर काय आहे, त्या मशीनचं नाव आता एक लिहिलेलं आहे तिथे कोर शूटर मशीन. तर त्या कोर शूटरच्या मशीनला जर समजा एखादा प्रॉब्लेम आला तर तो ऑपरेटर काय करतो, मेंटेनन्सच्या माणसाला न विचारता तो QR कोड स्कॅन करतो, तिथंच ती ब्रेकडाऊन स्लिप भरतो की या मशीनचा आवाज वाढलेला आहे आणि सबमिट करतो. ज्यावेळी तो मेसेज सबमिट करतो त्याचवेळी नोटिफिकेशन जातात मेंटेनन्सच्या आणि मेंटेनन्सच्या पर्सनला की या मशीनला असा प्रॉब्लेम आला. म्हणजे ब्रेकडाऊन स्लिप जी कन्सेप्ट होती ती आम्ही पूर्णपणे कॅन्सल केलेली आहे. तर तो मेल गेल्यानंतर तिथे खाली आमच्या टेलिग्रामच्या चॅटबोटला ते मेसेज येतो की कोर शूटर मशीन हॅव अ पॉवर इश्यू. ते तिथं नोटिफिकेशन जातं आणि हे फक्त मेंटेनन्सच्याच माणसाला नाही तर मॅनेजमेंटला देखील जातं. कारण मशीन्स बंद पडले की आणि ब्रेकडाऊन आले हे सगळ्यांना माहीत असू दे म्हणून केलं. कारण ह्याच्यानंतर क्वालिटी, कारण आमचं पुढचं प्रोडक्टिव्हिटी त्याच्यावरती डिपेंड असते. नेक्स्ट, हा चॅटबोर्ड आपण वापरल्यानंतर हा फक्त डाटा कॅप्चर करण्यासाठी येतो. आता डाटा स्टोअर करण्यासाठी कसा त्याचा वापर होतो. नेक्स्ट, तर त्याच्यामध्ये काय मिळतं, त्याचा कोड काय त्या मशीनचा. आता 2A001 हा आपण कोड जनरेट केलेला आहे. 2A स्टँड फॉर मयुरा युनिट नंबर 2, A स्टँड फॉर ते डिपार्टमेंट कोणतं आहे, मेल्टिंग सेक्शनचं.